मग आता तुम्ही काय म्हणले ओव्हर 8 इयर्स दोन चालू की 12%, 11%, 10%, 13% हे चालतं. पण काही की म्युच्युअल फंड्स नाही का क्लेम करतात की 18%, 20% सुद्धा मिळतात. ते बरोबर कसं? जातात. आणि खरं आहे हे. तुम्ही जर हिस्टॉरिकल डाटा बघितला तर काहींची तुम्हाला असं गेलेले दिसेल की काही जण 33% CAGR वगैरे पण आहे. 25%, 28% क्लेम बरोबर. करतात ते. पण जर तुम्ही टाइम ड्युरेशन वाढवलं, हे तुमचा 2 वर्षांचा डेटा बघितला तर तुम्हाला हे दिसणार. जर तुम्ही टाइम ड्युरेशन वाढवलं, की तुम्ही 20 वर्षांचा डेटा बघितलात, तर ते एकदम कमी होणार आहे. कारण त्या 20 वर्षात मार्केट वर गेले. 2008चा क्रायसिस आला, कोविडचा क्रायसिस आला. सो या अशा क्रायसिसमध्ये मार्केट खाली जातं. आणि जेव्हा बूम असतो मार्केटमध्ये, की बुल रन आपण त्याला म्हणतो, तेव्हा मार्केट वर पण जातं. असे रिटर्न दाखवतात. ते असं अज्युम करतात, की सगळ्यात खाली मार्केट असताना आपण विकत घेतलंय आणि सगळ्यात वर असताना आपण विकलंय. पण प्रॅक्टिकल सिनारिओमध्ये असं कधी होत नाही. कारण कोणालाच माहित नाही की मार्केट कधी खाली जायचं थांबणार आहे आणि कधी वर जायचं थांबणार आहे. त्यामुळे आपण प्रॅक्टिकली धरताना आपण ॲव्हरेज रिटर्न धरायचा.